हॅलो व्ह्यूवर्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो ही आहे आमच्याकडची सुंदर संध्याकाळ. खूप सुंदर वाटतंय पॅटिओमध्ये बसून हे बघायला. आणि आता आपली पुढची आजची रेसिपी आहे बेक वडापाव. सो आपण बघूया साहित्य आणि कृती. आम्ही इकडं बाऊल घेऊन मेजरिंग मग आहे, त्यामध्ये मी मिल्क घेतलं आहे. सो आता मी यात दाखवणार आहे की मी दूध किती घेतले. 1 कप दूध आहे. सॉरी, ते थोडंसं मेजरिंग कप दाखवताना थोडंसं तिरकस झालं. 1 कप मिल्क आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालणार आहे मी 3 चमचे साखर, 3 टेबलस्पून साखर. त्यानंतर मीठही घालणार आहे आणि ईस्ट, जे की सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला पाव बनवण्यासाठी. हे ड्राय ईस्ट मी घालते, जे की आहे 2 टेबलस्पून. आणि ते पूर्ण जेवढं पॅकेट आहे ते पूर्ण ईस्टचं आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. मिक्स करून आपल्याला थोडा वेळ फर्मेंट होण्यासाठी म्हणा किंवा मग चांगलं फुलून येण्यासाठी आपल्याला ते साईडला ठेवून द्यायचं आहे. चांगलं छान पॅक करून कवर करून ते बाजूला ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ. आणि त्यानंतर आपण बघूया आपलं जे पुढचं सारण जे आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी मी इकडे एक छोटं पातेलं घेतलं आहे. आणि त्यानंतर 1 वाटी बेसन, ऑलमोस्ट 2 वाटी तर बेसन मला लागणार आहे इथं, जे मिश्रण आपण बनवणार आहे त्यासाठी. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, माझं बोलणं, माझा आवाज कसा वाटतो, मला नक्की कळवा. आणि प्लीज कमेंट करत जा, म्हणजे मलाही समजेल की किती लोक माझे व्हिडिओ बघत आहेत, कसे वाटत आहेत. मला हे समजणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही काही कमेंट करणार नाही, लाईक करणार नाही, तर मला पुढचा व्हिडिओ बनवण्याला जे प्रोत्साहन पाहिजे, जी ऊर्जा पाहिजे, ती मिळणार नाही. सो तुमचा सपोर्ट खूपच मला महत्त्वाचा आहे. आपण 2 वाटी बेसन घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण ते छान मिक्स करून घेणार आहे पाणी टाकून. त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलं होतं आधीचं, त्यामध्ये मी बटर टाकण्याचं विसरले होते, ते मी नंतर टाकलं आहे. आणि आता आपण बेसनमध्ये पाणी टाकून छान मिक्स करून घेऊया, जे की आपल्याला बेक वडापाव करताना लागणार आहे. काही बेक वडापाव आपण पूर्ण बटाटा वडा जो आपला तळलेला असतो तो फिल करून घालणार आहे, आणि काही फक्त बटाट्याचं जे सारण असणार आहे ते फिल करून घालणार आहे. सो बघू कसं होतं. आम्ही जेव्हा खाल्ले तेव्हा तर टेस्ट तर खूप ऑसम झालेली. पण आता तुम्ही बघा आणि घरीही ट्राय करा. तर तुमच्याकडनं कसे जमलेत मला नक्की कळवा. हे मी आता बटाट्याच्या सारणसाठी सगळं साहित्य घेते आहे. यामध्ये मी मिरची घेतली आहे, जी की ही थाई चिली होती, जी की आपल्या बाजारात मिळते, बारीक छोटी मिरची, तशीच झणझणीत असते ही पण. त्यानंतर धणे, जिरं,
लसूण असं जे काही आपलं साहित्य असतं ते मी घेणार आहे. माझा तो सगळा खड्या मसाल्याचा डब्बा आहे, सगळं मिक्स आहे त्यामध्ये. त्यानंतर इथं मी जिरं घेतलं आहे. मी असं कुठलंही मेजरमेंट वगैरे जास्त यूज करत नाही. माझं सगळं असंच जे की मी अंदाजाने बनवत असते कधीतरी. पण बऱ्याचपैकी सक्सेसफुल आणि छान होतात माझ्या रेसिपी. मी असं मेजर वगैरे करून काही घेत नाही. तुम्हाला माझ्या बाकीच्या दुसऱ्या रेसिपीज कशा वाटल्या प्लीज मला सांगत जा, कळवत जा आणि प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब तर नक्की करा माझ्या चॅनलला. सो मी इथं दाखवत आहे की जे की मी साहित्य घेतलं आहे हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे मी धुवून घेणार आहे आता. धुवून मग मिक्सरमध्ये वाटून घेऊ. त्यानंतर आता दुसरीकडे आपलं हे जे मिश्रण घेतलेलं आपण ईस्ट मिल्क वगैरे टाकून ते छान मस्त फुगलं आहे. आणि आता आपण पीठ मळायला घेऊया. तर त्यासाठी मी हे मेजरिंग कप, माझी छोटीशी परात आणि हे मैदा हे मी सगळं घेऊन घेतलं आहे. सो मी दोन कप म्हणजे हे पूर्ण 2 कप मी घेतलेलं मैदा. त्यामध्ये हे जे आपलं मिश्रण मी फर्मेंटेड करून ठेवलेलं ते मी सगळं घातलं आहे आणि त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून मळणार आहे ते. त्याला सारखं सारखं खूप त्याला छान असं रबरी होतं, सॉफ्ट होतं, फुलतं तोपर्यंत खूप त्याला मळावं लागतं पिठाला. आणि खूप त्याला प्रेशर देऊन मळून झाल्यावर मी आता ते साईडला ठेवलं आहे गरमीमध्ये. आणि इकडं माझं बटाट्याच्या भाजीचं सारण जे आहे आपण दळलेलं ते सगळं आता आपण छान त्याची भाजी बनवून घेऊ. आता हे मिश्रण बटाटे जे मी उकळून घेतलेले ते मॅश करून सगळं फोडणीमध्ये घातलं आहे. आता मीठ टाकून आपण ते छान परतून घेऊया. ही आपली इकडं भाजी रेडी आहे वडापावसाठीची. आणि इकडं आपलं बेसन जे मी घेतलेलं सारण ते पण रेडी आहे. हे मी आता सेकंड टाईम परत पीठ
पीठ मळून चेक करून मी ठेवून दिलं आहे गरमी थोडंसं. आणि तोपर्यंत आपण वडापाव बनवून घेऊया, वडे बनवून घेऊया. पाव बनवायचे तसं. कसले छान दिसत आहेत नाही. मला तर वडापाव खूप आवडतात प्रचंड. त्यातल्या त्यात आता हे बेक वडापावही छान वाटतात मला, कारण की ते ऑइली नसते आणि ओव्हनमध्ये होतात तर मग भारीच अजून. मला वाटतं आपल्याकडे अशी जी पॅटी मिळते, राईट, त्या पद्धतीप्रमाणेच येते. पण आपण याला बेक वडापाव म्हणू शकतो, कारण की आपण तो पूर्ण वडापाव जो तळलेला आहे तो आपण त्याच्यात फील केलेला असतो. सो तुमच्याकडे अशी रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? मला नक्की कळवा. हे मी एका शॉपमध्ये, पटेल ब्रदर्स म्हणून एक शॉप आहे, तर त्यामध्ये मी हा वडापाव बघितलेला, बेक वडापाव. सो मला तो खूप आवडायचा. मग मी घरी येऊन ट्राय केला तर भारीच होतं. मी जेवढे पण बनवलेत तर त्याचे शेप थोडेसे परफेक्ट नाही आहे, पण खायला छान होते. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत वगैरे कसं वाटतं मला कमेंट करून सांगत जा. आणि मी कुठं कशी काय चुकते तेही मला समजायला हवं. त्याशिवाय माझा व्हिडिओही चांगला होणार नाही. आणि मला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे नाही आहे, कुठं काय कमी आहे मला सांगत जा. सो मी आता हे दूध लावून घेते वरून. त्यानंतर तीळ टाकून घेणार आहे. ॲक्च्युली माझ्याकडून जे बनवलेले वडापाव होते ते मी जेव्हा माझ्या त्या पिठाच्या सारणमध्ये भरताना जो व्हिडिओ होता ना तो डिलीट झाला माझ्याकडून. आणि इतके सुंदर झालेले, फ्लफी, सॉफ्ट. जेव्हा मी ते बटर लावून त्यांना झाकून ठेवलं आणि अर्ध्या तासाने जेव्हा ओपन केलं तर ते खूपच बटरी तर होतेच, पण खूप शायनिंग पण वाटत होती, त्यांना शायनी वाटत होते आणि खूप सॉफ्ट पण झालेले, सुंदर झालेले. माझ्याकडनं हे 2 व्हिडिओ शूट नाही झाले की मग डिलीट झाले, मला ते समजत नाही आहे. पण जेव्हा मी आता ते व्हिडिओ सेट करताना बघितलं तर तो व्हिडिओ शूटच झालेला नाही. नेक्स्ट टाईम अजून काही नवीन असेल ना तर मी तेव्हा
प्रॉपर सगळं शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि तुम्हीही घरी ट्राय करा. तुमचे हे बेक वडापाव कसे होतात मला नक्की कळवा. माझे हे बन तर खूप सुंदर झालेले बन आणि त्यामध्ये जे मी वडापाव स्टफ केलेला खूपच सुंदर झालेला. आणि हेच रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि मला कळवा की तुमची रेसिपी कशी झालेली. So thank you so much for watching my video. Bye. Please like, share, subscribe.